या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या एका सावकाराच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयातील पथकाने अचानक धाड टाकून मुद्देमाल जप्त करून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे। तक्रारदार परशु शाहू राठोड, राहणार बासलेगाव, हल्ली राहणार वृंदावन सोसायटी, आरटीओ ऑफिस जवळ, विजापूर रोड, सोलापूर यांनी काही घरगुती अडचणीमुळे आपल्या मालकीची गट नंबर 290/2 ही शेतजमीन आरोपी संजीव बाळू राठोड, राहणार बासलेगाव यांना काही कालावधीसाठी लिहून दिली होती। मात्र त्यांनी तक्रारदाराच्या संमती वाचून अक्कलकोट बागेहळ्ळी रस्त्यावरील श्रीशैल मुळजे यांना परस्पर विक्री केल्याबाबत सावकाराचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक संस्था अधिकारी सिद्धेश्वर कुंभार, सहाय्यक छाया नाटकर, अनिल मदने, संजय पाटील, रवी कामनूरकर, अश्विनी कदम, पोलीस हवालदार सचिन मंगरुळे, महिला पोलीस कर्मचारी बांजरे यांच्या पथकाने आरोपी संजीव राठोड याच्या घरावर अचानक धाड टाकून घरातील खरेदी दस्त, कोरा धनादेश, स्टॅम्प पेपर, उसनवार पावती, सावकारी व्यवसायाची नोंद असलेली वही, वाहन खरेदी व्यवसायासाठी नोटरी दस्त आदी श्रीशैल मुळजे यांच्या घरी 2 खरेदी दस्त हस्तगत करण्यात आले। आरोपी हे बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत असल्याची खात्री झाल्याने ताब्यात घेऊन अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यात होत असलेल्या अवैध सावकारी व्यवसायाबाबत कोणाला तक्रार करावयाची असल्यास किरण गायकवाड व राहुल ठोंबरे यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।